काका तुमच्यासाठी चहा आणू का मी? नाही नको. काका राजवीरने तुमच्यावर खूप चिडचिड केली, पण तुम्ही प्लीज त्यांचं बोलणं मनावर नका घेऊ. लागलं ग मनाला. असो, नशिबाचे भोग आहेत, दुसरं काय. असं का बोलताय तुम्ही? मग काय बोलू सांग ना. दिवस रात्र मेहनत करून हे काम पूर्ण केलं आणि त्याचा मोबदला काय? हा असा आरडाओरडा. हो मला मान्य आहे ते तुमच्यावर खूप ओरडले, पण मला माहिती आहे ना त्यांच्या मनात तसं काही नसतं. मनात असं काही नसतं तर असा वागला असता तो? सांग ना. मी या क्षेत्रात नवीन आहे का मनवा? खूप कामं केलीत या आधी. इतक्या क्षुल्लक कामात चूक होईल असं वाटतं? सॉरी, पण मला नाही वाटत माझी काही चूक झाली. हो ना, मग तुम्ही हे सगळं त्यांनाच सांगा ना. त्यांच्याबरोबर शांतपणे बसा आणि त्यांच्याशी बोला. त्यांच्याकडून समजून घ्या की त्यांना नेमकं काय वाटतंय, तुम्ही नेमकं काय चुकल्या त्या कामात ते. तो बोलेल माझ्याशी, चर्चा करेल माझ्याशी. नाही म्हणवा, तो 100 चुका काढून दाखवेल यातल्या, पण मी असं का केलं हे एकदाही ऐकून घेणार नाही. हो पण एकदा बोलायला काय हरकत आहे काका? मला नाही वाटत याचा काही उपयोग होईल. माझ्याकडून आधी झालेल्या चुकांवरनच मला जज करतो तो. खरं तर तो हे सगळं मुद्दामून करतोय असं मला वाटतं. मी कंपनी जॉईन केलेली नकोच आहे त्याला. काका तुम्ही आता उगाच गैरसमज करून घेताय. नाही म्हणवा, गैरसमज होता तो दूर झाला आता. असो, चालायचंच. येस बेबी. अरे आय एम हिअर फॉर द मीटिंग बाबा. तुला माहिती आहे ना, अरे ती परवा आली होती ना, तिचं नाव आहे ना काहीतरी वेगळं, अलकनंदा. येस. हो आता प्रयत्न चालले आहेत. लेट सी व्हॉट हॅपन्स. हा 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 आपल्याकडे एकदम फ्रेश लुक असणारी मॉडेल आहे. हा आपल्याला एकदम फाईन मेकअप करून एकदम क्लासिक फोटोशूट करायचं तिचं. हो तुम्ही स्टुडिओ बुक करायला घ्या लगेच, आणि माझी असिस्टंटची टीम रेडी आहे. हा ती टीम तयार करायला घ्या. अँड बी क्विक. ओके बाय. हाय, हाऊ आर यू? आय एम ग्रेट. हाऊज यू? आय एम गुड. आता तुमच्याच बद्दल बोलत होतो. ओ रिअली? जस्ट अ मोमेंट. वेटा, कॅपेचिनो फॉर मी. आणि तुम्हाला? नाही, मी काहीच नाही करणार. अरे असं कसं? तू कॅपेचिनो. थँक्यू. सो तुम्ही तयारी सुरू केली? तयारी म्हणजे? मॅडम तुम्ही एक्सरसाइज वगैरे सगळं सुरू केलंय ना? नो नो, कीप वन थिंग इन माइंड की कॅमेऱ्यासमोर काही लपत नाही. ओके? आणि अशी ऑफर सुद्धा सारखी सारखी मिळत नाही. सो बी ऑन युअर वे. ओके? हो मी तशी तयारी चालू केलीच आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वेळी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या मी सगळ्या फॉलो करतेय. म्हणजे मी डाएट फॉलो करतेय, शुगर पूर्णपणे बंद केली आहे, आणि मी योगा पण करतेय. दॅट्स गुड. आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू. ओके, सो आता तुमच्या हेअर कॉस्ट्युम आणि मेकअप साठी मी इंडस्ट्रीतल्या खूप मोठ्या मोठ्या लोकांना अपॉइंट केलंय. आपण लवकरच फोटोशूट करू. ओके, पण मग या सगळ्या गोष्टी कधीपर्यंत होतील? सगळं मी म्हणजे हेच की ह्यांची आणि माझी मीटिंग कधीपर्यंत होईल? नाही नाही, तुम्ही या सगळ्याचा स्ट्रेस अजिबात घेऊ नका. ओके? आय मीन ह्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष घालू. तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करा. ऑलराईट? ओके. सो थँक्यू. थँक्यू. प्लीज. सो किती पैसे आणले तुम्ही? मी मागच्या वेळी म्हणाले होते तसे 25,000 आहेत माझ्याकडे. ठीक आहे, द्या. हा. ओके, आणि बाकीचे पैसे कधी देणार? ऍक्च्युली बाकीचे पैसे मी. मॅडम प्लीज, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, तुम्हाला चांगलं मॉडेल व्हायचं असेल तर चांगलं फोटोशूट करणं गरजेचं आहे. आणि चांगलं फोटोशूट करायचं असेल तर त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात.
तुम्हाला पैसे खर्च करायचे नसतील तर तसं मला सांगा. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाइम ओव्हर हिअर. मला वाटलं तुम्ही पूर्ण पेमेंट करणार आहात म्हणून मी तुमच्यासाठी स्टुडिओ बुकिंग केलं, तुमच्यासाठी स्टाफ अपॉइंट केला. पण तुम्ही एनिवेज मी कॅन्सल करतो सगळं. नाही 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 प्लीज, हे असं काही करू नका प्लीज. मी करते, पैसे सगळे मॅनेज करते. प्लीज हे कॅन्सल करू नका. शुअर? येस ऑफकोर्स, आय एम शुअर. ऑलराइट, प्लीज. रवी, 1000 समृद्धी, 1000 पूर्वा, 1000 शंकर. शंकर आज पण नाही आला? अगं शंकर 2-3 दिवस झाले शाळेत आलाच नाहीये. मागच्या आठवड्यात सुद्धा 2च दिवस शाळेत आला होता. त्याला बरं वगैरे नाहीये का? माहित नाही, थांब रवीला विचारू. रवी, शंकर तुझ्या घराजवळ राहतो ना? हो. मग तो शाळेत का येत नाहीये? हा बघ आला. म्हणून काय? गुड मॉर्निंग. काय हल्ली एवढ्या सुट्ट्या का मारतो शाळेला? शंकर, ताई काय विचारते? ताई असं पुन्हा नाही होणार. बरं ठीक आहे, बस. हो. शंकर एक मिनिट इथे. तुझ्या गालाला काय लागलं? ताई मी पडलो. पडलास? पडल्यावर हे असं लागतं? शंकर, काय लागले तुझ्या गालाला? ताई मी खेळताना पडलो. मनवताई, हा खोटं बोलतोय. म्हणजे? ह्याचे बाबा रात्री ना कसलं तरी औषध पिऊन येतात आणि याला खूप मारतात. ह्याला ते शाळेतही पाठवत नाही आणि याला सारखी कामं करायला सांगतात. ताई असं काय नाही आहे. ताई हा खोटं बोलतोय. मी स्वतः बघितलंय. ह्याचे बाबा याला रोज मारतात. मला सांग, तू कुठे राहतोस? नको ना ताई. नको काय? मला लवकर सांग, तू कुठे राहतोस? ताई मला माहिती शंकरचं घर. हो ना? चल तुझ्या घरी जाऊया. नको ना ताई, पप्पा खूप मारतील मला. हे बघ शंकर, मी आहे ना, तू नको घाबरस, काही नाही. हं? रवी, तू मला असं घर दाखव. आणि तू अजिबात काळजी करू नका, काही नाही होणार. हा, चल सगळी चल. सर, आपली वेबसाईट का क्रॅश झाली हे टेक्निकल टीम बघतीये आणि लोकांचे रिव्ह्यूज का वाईट आहेत हे आपली सेल्स टीम बघतीये. दवे त्याचे रिपोर्ट्स बनवत आहेत सर. तू काय करतोस? आणि वेबसाईटचा इन्चार्ज तू आहेस ना, मग दवे का रिपोर्ट देतील मला? सर पण हे बघ, तू एक्सक्युजेस देऊ नको मला. आज हा प्रॉब्लेम आहे, उद्या काय दुसराच प्रॉब्लेम असेल, मग इथे ऑफिसमध्ये येऊन करतो काय तू? आणि वेबसाईटचं जे काही होतंय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? कोण घेणार रिस्पॉन्सिबिलिटी? तू आणि तुझे वडील. तुम्हाला ना साधं एक काम सुद्धा नीट करता येईल. युजलेस आहात दोघं. यात बाबांचा काय संबंध आहे? इररेस्पॉन्सिबल माणूस कसा असतो ना, त्याचं जिवंत उदाहरण आहे तुझे वडील. आणि तू पण आता त्यांच्याच पावलावर पाऊल. काय इकडे येऊन करतोस काय तू? सकाळी येतो, स्टाफला ऍटिट्यूड दाखवतो, इथे टाइमपास करतो आणि घरी जातो, बाकी काय करत नाही. काय जमणार पण नाही तुला. मग काय करायचं तुमच्यासारख्या लोकांना कंपनीत ठेवून? फुकट पगार का द्यायचा तुम्हाला? सर, मी पूर्ण प्रयत्न केले होते. हो, मग का वेबसाईट क्रॅश झाली? कस्टमरचे रिव्ह्यू वाईट का येतात? यश, तुला शेवटचं सांगतोय, यापुढे मला असं दिसलं की तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत नाहीयेस.
तिथून हाकलून लावेन मी तुला आणि खरी बसवेल कायमचा. लायकी ओळख आणि तसा वाघ. आउट आउट. पुण्यातल्या या पार्टीचे डिटेल्स नोट करून ठेव. हो. आणि देसाई आणि ग्रुपचे मेलवर शिपिंग ॲड्रेसचं कन्फर्मेशन घेतलंस? माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. संध्याकाळपर्यंत ते मला ॲड्रेस सेंड करणार आहे. ओके. आणि डिलेव्हरी डेट? नितीश, एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. गुड न्यूज? कसली? राजवीरची वेबसाईट क्रॅश झाली. काय? अगं पण तुला कसं कळलं? आता आपण बिझनेस करतोय तर मार्केटमधल्या सगळ्या अपडेट्स आपल्याला ठेवायला लागतात. त्यामुळे मला माहिती आहे. पण आता ह्या गोष्टीचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. जे झालं ते बरं झालं. खरं तर कोणाचं वाईट घडावं असं मला अजिबात वाटत नाही. पण राजवीर जिजूंच्या बाबतीत जे घडलंय ते ऐकून मला खूप आनंद झाला. त्यांनी आपली कन्सेप्ट चोरली आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली असं आपण समजूया. हे पण त्यांना झालेल्या या लॉसमुळे आपण आपल्या कंपनीला जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो आणि आता खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी वाढलेली आहे. हो, बरोबर बोलतोयस तू. मी आपल्या बिझनेससाठी काही लोक रिक्रूट केली आहेत आणि ती लोक कामाला लागलेत सुद्धा. ग्रेट. ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. पण नितीश, मला आता वेगळं टेन्शन आलंय. टेन्शन कसलं? राजवीरला दुसऱ्यांचा सक्सेस कधीच सहन होत नाही, स्पेशली तेव्हा जेव्हा त्याला सक्सेस मिळत नाही. त्याच्या फायद्यासाठी तो त्याच्या समोर असणाऱ्या कॉम्पिटिटरचं नक्की नुकसान करतो. आणि आपल्यामध्येही तो प्रॉब्लेम क्रिएट करायला कमी करणार नाही. त्यामुळे नितीश, मला असं वाटतं की आपण प्रत्येक स्टेप घेताना विचार करायला हवा. आपल्याला खूप विचारपूर्वक काम करायला पाहिजे. हॅलो. मनवा, हा राजवीर बोला. शाळेतच जात अजून? नाही, ऍक्च्युली मी बाहेर आले आहे. बाहेर म्हणजे? गणेश नगरला आले. गणेश नगर? तिकडे काय करताय तुम्ही? राजवीर ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगते. आता जरा गडबडीत आहे. हा, मी तुम्हाला करते नंतर कॉल. बाय. हॅलो. गणेश नगरला काय करताय मनवा? काय रे यश, आज उशीर? काय आलं? राजवीर काही बोलला का? बाबा मला सांगा, आपण त्या राजवीरचे पाळलेले कुत्रे होत का? त्यांनी वाटेल तसं आणि वाटेल तेव्हा आपल्याला हाडतूड करायला. काय झालं? काय बोलला तो आणि कशावरून? त्यांनी ती वेबसाईट लॉन्च केली होती ना, नाणक्यात आपटली ती. काय? हो, आणि सगळा ब्लेम तो माझ्यावरती टाकतोय. यात तुझा काय दोष आहे? माझा काहीच दोष नाही ना. सगळ्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे झाल्या होत्या. मला दोष देतोय. मग तू काही बोलला नाहीस का त्याला? काय बोलणार बाबा, आपले हात दगडाखाली आहेत. तेच होत आहे रे, तेच होत आहे. आज सकाळी सुद्धा माझ्याशी नीट नाही वागला तो. वाटेल ते बोलताय.
बस झालं बाबा. किती वेळ अजून गुलामासारखं वागणार आहोत आपण काही बोलणार नाही आहोत का? कळतंय रे मला, कळतंय, पण धीर तर धरायलाच हवा ना. बाबा एकतर तुम्ही तरी काहीतरी करा, नाही तर मी तरी काहीतरी करतो. यश, तुला 1000दा सांगितलंय, घाई करू नकोस, गोत्यात येऊ. अजून किती गोत्यात येणार आहोत आपण? आता काय रस्त्यावर यायची वाट बघताय का? रस्त्यावर आपण नाही, तो येणार, आपण आणायचा त्याला. माझ्या, तुझ्या, रंजूच्या, नंदाच्या सगळ्यांच्या अपमानाचा बदला घेणार मी. वडील, या जन्मात शक्य आहे ना ते? यश, तुला चांगलं माहिती आहे माझे व्यवस्थित प्रयत्न चालू आहेत, तू ओळखतोस मला. विश्वास ठेव तुझ्या बापावर. बदला तर मी घेणारच. हे सांगितलं ना शाळेत जायचं ना, कशाला गेला होता? हो, काय झालंय तुमचं? तुम्हाला काहीच वाटत नाही एवढं लहान मुलाला मारताना? हो, गाल बघा त्याचा, बळ उठलंय गाला. आणि तुम्ही हो, तुम्ही काहीच सांगत नाही यांना? अहो ताई, लय समजावलं मी त्यांना, पण ते ऐकतच नाहीत, तर मी आता तरी काय करू? ह्यो शंकर जर शाळेत गेला नाही तर त्याला बी आमच्यासारखी मजुरीच करावी लागेल ना, हे बी समजवलं मी त्यासनी, पण ते ऐकतच नाही. मोबाईल बंद कर. तुम्ही काय बोलताय मला? माझं पोरगा मी काय पण करीन, तुम्हाला काय करायचंय? अहो काका, लहान आहे तो, जरा समजून घ्या तुम्ही. असं वागतात का लहान मुलांशी? आणि त्याला शाळेत का पाठवत नाही? मला कळत नाही तुम्ही मला काय बोलताय. घर माझं, पोरग आमचं, तुम्ही मला काय बोलताय? आमचं आम्ही बघू. कामाला नाही जायचं, कामाला. कसं नाही जात तेच बघते मी. सोडा त्याला. डावा गाल सुचवलाय, उद्या उजवा गाल सुचवतो तुझा. तुम्ही असं नाही ऐकणार, सगळे पोलिसांना फोन लावा. तुम्हाला बहुतेक माहित नाहीये, लहान मुलांना मारणं आणि त्यांना कामावर पाठवणं हा खूप मोठा गुन्हा आहे. तुला अवघं फोन. हो ताई, नका ना पोलिसांना नका ना फोन लाव. का 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 आता काय झालं? घाबरलात? मुलाला मारताना काही नाही वाटत? आणि एवढीच भीती वाटत असेल ना, तर यापुढे शंकरला हात लावायचा नाही आणि त्याला रोज शाळेत सुद्धा पाठवायचं, कळलं? आई मुद्दाम नाही करत आहे, मुद्दाम नाही करत आहे. हाताला काम नाही तर पैसा नाही, पैसा नाही तर मी काय खाणार आणि या दोघांना काय खायला घालणार? का नाही करत काम तुम्ही? अहो 2 दिवस काम आहे, 4 दिवस काम नाही, काय करू सांगा ना? अहो मग प्रयत्न करा, मिळेल चांगलं काम. असं घरी बसून मुलाला मारून काही होणार आहे का? काय हो, कुणी नाही काम देत, नाही मिळत काम, नाही मिळत. जर तुम्हाला व्यवस्थित काम मिळालं तर तुम्ही शंकरला शाळेत पाठवाल? हो, नक्की. ओके, मी बघते तुमच्या कामाचं काहीतरी. पैसा लय उपकार होतील तुमचं, लय उपकार नाही, होतील. हे सगळं करायची काही गरज नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पण यापुढे शंकरवर हात उचलायचा नाही आणि त्याला रोज शाळेत सुद्धा पाठवायचं. शंकर, मला माफ कर, मला मी तुला नाही मारणार परत, नाही मारणार. आणि काकू, तुम्ही याचा रोज अभ्यास घ्यायचा, कळलं? वय वय ताई. आणि शंकर, तू आतापासून फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. होत आहे.
इकडे काय करताय तुम्ही? माझं जरा इथे एक काम होतं. गाडीत बसा. मी 2 मिनिटात आल्या राजवीर. मनवा, गाडीत बसा.